साजिर रूप तुझ दडलं मनात ग, सुख मंदिना तू दे तुझ्या माझ्या जोडीला, तुझ्यासाठी फिरतीच गाणं गातोया. तर नमस्कार मित्रांनो. आपण आजचा व्हिडिओ अॅनिव्हर्सरी कपलवर आजचा व्हिडिओ बनवला आहे, स्पेशल बर्थडे अॅनिव्हर्सरी व्हिडिओ. ओके, आजचा व्हिडिओ आपण बनवला की म्हणजे अलाइट मोशन ॲप्लिकेशनवरून. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर बिटमार्क प्रेसेट ओपन करून घ्या. पहिले बिटमार्क प्रेसेट इम्पोर्ट करा. इम्पोर्ट केल्यानंतर ओपन करून घ्या. ओके, ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला असे बघायला भेटेल. तर इकडे बघू शकता आपण दोन जे रेक्टँगल ॲड केले ते इथं हाईड येते, त्याला अनहाईड करून घ्या. या पद्धतीने क्लिक करून त्याच्यावर, त्या हिशोबाने ते अनहाईड होऊन जाईल. एवढं केल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. मीडियामध्ये जा. जो तुमचा इमेज आहे कपलचा त्याला इथे सिलेक्ट करून घ्या. स्टार्टिंगला एक इमेज लागत. या हिशोबाने इमेज सिलेक्ट केल्यानंतर वरती 3 डॉट क्लिक करा. तिथं फिल कॉम्बिनेशन एरिया आपण सिलेक्ट करा. त्या हिशोबाने इथं मूव ट्रान्सफरमध्ये या खाली तुमच्या हिशोबाने इथं सेट करा. या पद्धतीने नॉर्मली इथं झूम करून घ्या. मूव ट्रान्सफरमध्ये येऊन तुमच्या हिशोबाने इथं सेट करा. एवढं सेट केल्यानंतर त्याला ठेवायचं आहे तुम्हाला 20 सेकंदपर्यंत घेऊन टाका. इथं 20 सेकंदापर्यंत घेऊन टाकायचं त्या इमेजला. 20 सेकंदापर्यंत घेतल्यानंतर त्याला दाबून धरा. पूर्ण खाली घेऊन टाका. डायरेक्ट सॉंगच्या वर ठेवा. या हिशोबाने अशा पण तुम्हाला ते दिसून जाईल. एवढं केल्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. मीडियामध्ये जा. तुम्हाला मी ती एक PNG दिली ती इथे ॲड करून घ्या. या पण ॲड केल्यानंतर मूव ट्रान्सफरमध्ये येऊन त्याला सुद्धा वरच्या हिशोबाने इथे सेट करा. इथं अशा हिशोबाने साईज कमी जास्त करायची. एवढं केल्यानंतर त्याला सुद्धा घ्यायचं आपल्याला ते डायरेक्ट शेवटपर्यंत 30 सेकंदापर्यंत आणि आपण त्याला घेऊन टाका. तर अश्विन केल्यानंतर आता इथे तुम्हाला 20 सेकंदवर 20 सेकंदवर आल्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. मीडियामध्ये जा. सेकंडवाला मॉडेल इमेज इथं सिलेक्ट करून घ्या. या हिशोबाने आणि 3 डॉट क्लिक करून त्याला फिल करून टाका. मूव ट्रान्सफरमध्ये येऊन तुमच्या हिशोबाने ते सेट करा. ओके, अशा पण केल्यानंतर त्याला ठेवायचं आपल्याला 25 सेकंदपर्यंत. त्याच्यावर क्लिक करून त्याला पूर्ण खाली घेऊन टाका. या हिशोबाने असं केल्यानंतर डायरेक्ट येतं मग 25 सेकंदावरचे भेटू. परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियामध्ये जा. तिसरा इमेज इथे ॲड करून घ्या. या पद्धतीने मूव ट्रान्सफरमध्ये येऊन या हिशोबाने मी सिलेक्ट करतो आणि त्याला घ्यायचं शेवटपर्यंत 30 सेकंदापर्यंत. त्याला सुद्धा दाबून जरा पूर्ण खाली घेऊन टाक. या पद्धतीने असे पण झाल्यानंतर बघू शकता तुम्हाला याचं आता कंप्लीट 20 सेकंदवर. 20 सेकंदवर आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. मी तुम्हाला एक ओव्हरली व्हिडिओ दिला आहे तो इथे ॲड करून घ्या. तर या हिशोबाने एक ओव्हरली व्हिडिओ आहे, त्याच्यावर क्लिक करून ब्लेंडिंगमध्ये या. लाईटनमध्ये येऊन स्किन करा हा व्हिडिओ. यावरून बॅक घ्या. आल्यानंतर 21.7 सेकंद राहायचं. तिथं कट करा व्हिडिओला. व्हिडिओ क्लिक करून स्पीडमध्ये जा. नॉर्मली तर 0 करून टाका व्हिडिओ. या पद्धतीने या हिशोबाने 0.25x करून टाका. या पण केल्यानंतर B2 या 25 सेकंदवर पुढचा पार्ट कट करून टाका. या पद्धतीने तुम्हाला ते दिसून जाईल. अशा पद्धतीने एवढं केल्यानंतर इथे तुम्हाला परत 25 सेकंदवर काय करा, हा जो आपण ओव्हरली व्हिडिओ ॲड केला त्याच्यावर क्लिक करून त्याच्यावर इथं ऑप्शन तुम्हाला बघू शकता वर, तिथे जाऊन ती कॉपी लेअर करा आणि तुम्हाला याचं कंप्लीट 25 सेकंदवर आणि त्याच ऑप्शन जाऊन तिथं पेस्ट लेअर करून टाका. या पद्धतीने व्हिडिओ पूर्ण वाढून घ्या. या पद्धतीने बघू शकता तुम्ही. अशा केल्यानंतर तो सुद्धा त्याला सुद्धा नॉर्मली पुढे या. त्याला सुद्धा कट मारा. स्पीडमध्ये येऊन त्याची सुद्धा 0 करा साईज. या पद्धतीने नॉर्मल 0.20 आपण केली मी. यायचं आपल्याला डायरेक्ट इथं 30 सेकंदापर्यंत. या हिशोबाने पुढचा पार्ट कट करून टाकायचा. या पण एवढं केल्यानंतर बघू शकतो तुम्ही
परत स्टार्टिंगला डायरेक्ट प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियामध्ये जा. तुम्हाला एक व्हिडिओ दिला आहे परत ओव्हरलीमध्ये, तो इथे ॲड करून घ्या. तर या हिशोबाने तो व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्याच्यावर क्लिक करून त्याला ठेवायच्या मॉडेलची इमेजच्या वर या पद्धतीने, आणि ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटनमध्ये स्किन करा. ऑपोजिट आहे त्याची 80 ठेवा या हिशोबाने. ओके, आणि बॅक या. तर बघू शकता फायनली रिझल्ट तुम्हाला आपण दिसून जाईल मित्रांनो, खतरनाक. एवढं केल्यानंतर फायनली व्हिडिओ रेडी झाला आहे. वर सेटिंगमध्ये या, व्हिडिओ क्लिक करा, रेझोल्युशन 80 ठेवा, फ्रेम रेट फुल ठेवा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावना, भेटूया पुढच्या ट्युटोरियलला. जय हिंद, जय महाराष्ट्र.